Sometimes the journey by train teaches more than the destination ever could. शांततेच्या आणि श्रद्धेच्या शोधात आम्ही निघालो अमृतसर पंजाबमध्ये. त्या शांत पाण्यात प्रतिबिंब होणारं मंदिर आणि हवेत घुमणाऱ्या भजनांच्या सुराने मन भारावून गेलं. वाघा बॉर्डर, जिथे दोन देशांना जोडणाऱ्या सीमेरेषेवर उंच फडकणाऱ्या फ्लॅग्स आणि उत्साहाने भरलेल्या लोकांचा जल्लोष. जालियनवाला बाग, जिथे आजही भिंतीवरचे बुलेट्स मार्क्स आणि शांततेतून व्यक्त होणाऱ्या वेदना आजही हलवून टाकतात. या प्रवासात काही आम्ही फॉरेनर्सला भेटलो. ते इंग्लिशमध्ये म्हण आहे, फ्रेंडशिप नो लँग्वेज, नो बॉर्डर, ओनली स्माइल्स अँड मेमरीज. This is not just a trip, it's a journey through faith, freedom and unforgettable moment. ओके, फायनली रात्री 2 वाजता उठून मम्मीला बाय बाय करून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. रात्री 2:15 वाजता आमची ट्रेन होती मिरज टू चंदीगड एक्सप्रेस. कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आ रही है. 12 तासांनी आम्ही पोचलो भुसावळमध्ये. भुसावळमध्ये ट्रेनच्या पॅन्ट्रीमधून 120 रुपयाची थाळी घेतली. जेवण पण ओके होतं. It's a next morning, the view outside are truly blessing. एक कप चहा पिऊन आम्हाला एक दोस्त भेटला. त्याचं नाव होतं बुग्गू. आमचा प्लॅन होता याच्यासोबत खूप मस्ती करायची, पण हा तर. एनिवे, आम्ही पोचलो न्यू दिल्लीमध्ये. हसत खेळत आणि खूप मजा करत आमची जर्नी ऑलमोस्ट एंड करणार आहोत. संध्याकाळी आम्ही पोचलो अंबाला कांड जंक्शनवर. दुसरी ट्रेन पकडून आम्ही पोचलो आवर फर्स्ट डेस्टिनेशन अमृतसर. ओके, फायनली 44 to 45 आवर्सने आपण आता पोचलो आहे अमृतसरमध्ये. फ्रॉम मिरज टू अंबाला कांड टू अमृतसर. आणि आत्ता मी पोचलो आहे रात्रीचे 12 वाजता. आमचा प्लॅन होता गुरुद्वारमध्ये राहायचं, बट थंड खूप होती, त्यामुळे आम्ही बुक केलं हॉटेल. सकाळी लवकर उठून आम्ही निघालो ओल्ड अमृतसर फिरायला. छोटे छोटे रस्ता आणि तेथील खूप सारे स्टॉल बघत आम्ही पोचलो केसरदा धाबामध्ये, द फेमस पंजाबी थाली. आम्ही प्लेन पराठे मागवलेत आणि शाही पनीर मागवले. आता टेस्ट करून सांगतो कसा आहे. पराठे तर एकदम असे क्वालिटी आहे, टॉप साईजचे. या आहे रायता. टॉप साईजचे. इन द नेक्स्ट पॉइंट आम्ही रिक्षा बुक करून निघालो वाघा बॉर्डरला. सिक्युरिटी चेकअप करून पुढे निघालो आम्ही बॉर्डरकडे. आमच्याबरोबर खूप सारे लोक होती, कारण फक्त फर्स्ट सीट पकडायला. बघता बघता स्टेडियम पण फुल्ल झालं आणि 4:30ला परेडला सुरुवात झाली.
त्यानंतर आम्ही निघालो श्री हरमेंदर साहिब म्हणजे या गोल्डन टेम्पलला. जायच्या आधी आपलं डोकं एका कपड्याने बांधायला लागते. तसंच आपलं चप्पल आणि बॅग एका रूममध्ये ठेवून पुढे हातपाय धुवून आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला. बट आम्हाला दर्शन भेटलं नाही, कारण इथलं जे मेन मंदिर आहे ते 10:30ला बंद होतं. सो नेक्स्ट मॉर्निंग आणि आम्ही परत गेलो मंदिरकडे. त्यानंतर आम्ही गेलो जालियनवाला बागकडे, एका ऐतिहासिक बाग जिथे ब्रिटिशांनी तब्बल 450 लोक मारले होते. असं म्हणतात हजारोच्या संख्येने इथे एक शांतीपूर्वक सभा चालू होती. तेव्हा ब्रिटिश जनरल डायरने गोळीबारी चालू केली आणि त्यामध्ये जवळपास 450 लोक मरण पावले. कोणी आपला जीव वाचवण्यासाठी विहिरीमध्ये उडी मारली, कोणी भिंत चढून जाण्याचा प्रयत्न केला. तब्बल 20 वर्षानंतर इंग्लंडमध्ये जाऊन सरदार उधम सिंगने याचा बदला पूर्ण केला. They just want one favor. Yeah, we want a video. You have to say your Supla shot. What do I have to say? Supla shot. Yes, Supla shot. No. It's like better shot. हाँ बेटर शॉट है. हमें क्रिकेट खेलने वाले हैं. क्या खेलेंगे? Supla shot. What does it mean? It's a trick shot. Amazing shot. Like Sweet shot? नहीं. Supla shot means Supla shot. trick you shot. watch cricket shot. Yeah. Do you watch cricket? Yeah. You know Surya Kumar Yadav? Yeah, my In favorite. baseball, you know. You have Six. yeah. Get that six. Yeah. That boundary. Yeah. In our language we say Supla shot. Super shot. Super shot. Yeah. That's like super shot. Yeah. Super. Ready? 3, 2, 1. Super shot. यात्री कृपया ध्यान दें. गाड़ी क्रमांक 1, 2, 8. फायनली अमृतसर आमची ट्रिप झालेली आहे 2 दिवसाची आणि आता आम्ही चाललो आहे अमृतसर टू कालका. ट्रेन नंबर आहे 14732. तर भेटूया शिमल्यामध्ये.